नमस्कार मंडळी, आज आम्ही चाललोय रतवा पकडायला। रतवा पकडण्यासाठी महत्त्वाचे असतात ते गांडूळ। गांडुळाला आमच्याकडे काडू असं म्हणतात। तर काडू खतले आम्ही आणि त्यानंतर सोबत कडी आणि कोकडूस घेतला। तर ही आहेत कोकडूसाची पानं। हिची जी वरची काठी आहे ना ती वापरतात, किंवा ही जी आहे बेडकी, ह्या बेडकीची सुद्धा काठी वापरली जाते गांडूळ ओवायला। तर एक पातळ असा धागा किंवा केसामध्ये हे गांडूळ ओवले जातात। तर आम्ही सुद्धा गांडूळ ओवून त्याची माळ तयार केली आणि त्याच्यानंतर कोकडूसाचीच पुन्हा काठी वापरून आहे ना त्या माळेला छान असं बांधून घेतलं आणि त्यानंतर सोबत आणलेली जी कडियाची काठी होती ना ती सुद्धा अर्ध्यात तोडून घेतली। म्हणजे ह्या कडियाच्या काठीला आम्ही ती तयार केलेली जी माळ होती ती बांधून घेतली। आणि बांधून झाल्याच्या नंतर हा आहे दिंड्याचा वेल। तर दिंडा तोडून आणून त्याचा वेल काढलाय आणि त्याला आम्ही फायनल स्टेजला ही बांधून काठीला फायनल गरी आमची तयार झाली। तर गरी आणि सोबत रोवली घेऊन आम्ही उतरलो नदीमध्ये रतवा काढायला। तर मावशी उतरली नदीच्या पाण्यामध्ये आणि तिने काढायला सुरुवात केली तोवरच तिच्या गरीला अडकली ही छोटीशी किरवी आणि त्याच्यानंतर मग पटापट तिने रतवा काढल्या। एका साईडला ना मला कोके दिसले म्हणून मग मी कोके सुद्धा काढले। कोके काढता काढता एका बाजूला ना मला किरवी दिसली म्हणून मावशीला सांगितलं पटकन किरवी पकड। तर तिने किरवी पकडली आणि पुन्हा रतवा गरवायला सुरुवात केली। तर मस्त रतवा एकदम पटापट येत होत्या। आता मावशीची हौस बघा, तिला मोठ्या पाण्यातून सुद्धा दुसरीकडे जायचं होतं। तिने पार केली नदी आणि एका बाजूला जाऊन दगडावर बसली आणि तिथे बसून पुन्हा रतवा काढायला सुरुवात केली। रतवा पकडताना मला मावशीने तिचे काही पहिले किस्से सांगितले रतवा पकडण्याचे आणि आम्ही एका साईडला हरल्याला सुद्धा येऊन पोचलो आणि तिथेही थोडाफार आम्हाला रतवा मिळाला। आम्हाला इतक्या रतवा मिळाल्या। आता ह्या रतवा कशा बनवायची याची रेसिपी मी लवकरच पोस्ट करेन। चला आत्तासाठी बाय।